नमस्कार मित्रांनो, आज आपण संत सावतामाळी यांच्या अत्यंत सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या एका अभंगाच्या ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत। पैल पहा हो परब्रह्म भुलले, जगदीश का हो परतंत्र झाले। संत सावतामाळी हे त्यांच्या शेतात काम करता करता विठ्ठलाची भक्ती करायचे। ते म्हणतात, जरा तिकडे लांब बघा, तो विश्वाचा मालक जो सगळ्या जगाला चालवतो, तो परब्रह्म विठ्ठल स्वतःला विसरून इकडे आला आहे। तो जगदीश ज्याच्या हातात संपूर्ण सृष्टीची सूत्रे आहेत, तो आज आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी परतंत्र झाला आहे, म्हणजेच भक्ताच्या प्रेमात पूर्णपणे बांधला गेला आहे। देवाला मिळवण्यासाठी आपल्याला संसार सोडून कुठेतरी जंगलात किंवा डोंगरावर जाण्याची गरज नाही। जेव्हा आपण मनापासून प्रामाणिकपणे आणि प्रेमाने देवाची आळवणी करतो, तेव्हा तो स्वतः आपले सगळे ऐश्वर्य विसरून आपल्या धावून येतो। भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की ती देवालाही माणसाचा ऋणी बनवून टाकते। देव हा पैशाने, मोठेपणाने किंवा दाखवण्याच्या भक्तीने मिळत नाही, तो फक्त आणि फक्त खऱ्या प्रेमाचा भुकेला असतो। संत सावतामाळी यांनी कधीही आपले शेतातले काम सोडले नाही। ते म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजेच आपले विहित कर्तव्य मनापासून करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे। जो संपूर्ण जगाचा चालक आहे, तो जर भक्तासाठी लहान होऊ शकतो, तर आपण आपल्या आयुष्यातला अहंकार नक्कीच सोडून दिला पाहिजे। समजा एका खूप मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO आहेत। त्यांच्या हाताखाली हजारो लोक काम करतात, त्याचे जगभर नाव आहे आणि ते अत्यंत व्यस्त असतात। पण जेव्हा ते संध्याकाळी घरी येतात आणि त्यांचा लहान मुलगा किंवा मुलगी त्यांच्या पाठीवर बसून घोडा खेळायचा हट्ट करते, तेव्हा ते CEO आपले सगळे पद, अधिकार आणि मोठेपण विसरून जमिनीवर गुडघे टेकून घोडा बनतात। तिथे तो मोठा अधिकारी आपल्या मुलाच्या निरागस प्रेमापोटी परतंत्र होतो। मुलाचे प्रेम त्या मोठ्या माणसाला लहान व्हायला लावते। आपल्या आयुष्यातही हीच गोष्ट लागू होते। आपण जे काही काम करत आहोत, मग ते ऑफिसचे असो, घराचे असो वा शेताचे, ते काम जर आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रेमाने केले, तर त्या कामाच्या ठिकाणीच आपल्याला ईश्वरी आनंदाची अनुभूती येते। जेव्हा आपण इतरांशी प्रेमाने आणि आदराने वागतो, तेव्हा आपण लोकांची मने जिंकतो। प्रेम ही जगातील अशी एकमेव शक्ती आहे जी समोरच्याला आपलेसे करते। म्हणूनच आपल्या रोजच्या जगण्यात कामालाच देव माना आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा, हाच या अभंगाचा आजच्या काळातील सर्वात मोठा संदेश आहे। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।